नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती। तर कृषी विद्यापीठाच्या ज्या काही भरत्या आहेत त्या थांबलेल्या आहेत, परंतु 2026 मध्ये या जाहिराती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। सो त्याच जाहिराती संदर्भात एक नवीन परिपत्रक जाहीर झालेलं आहे, ज्यामध्ये रिक्त पदांची माहिती त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यासोबत या जाहिराती कधीपर्यंत येतील, त्यानंतर याच्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, अभ्यासक्रम या सर्व विभागाची माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओतून कव्हर करणार आहोत। तर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट असतील तर अवश्य मला कमेंट कळवा। सो आजचं आपलं जे पहिलं विद्यापीठ आहे जे राहुरी या ठिकाणी, तर या विद्यापीठाच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। बाकीचे जे काही शिल्लक आहेत ते सुद्धा मी पुढे तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन, सो काळजी नका करू। सो वळूयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे। तर सगळ्यात पहिलं सांगायला गेलं तर हे जे काही महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, या ठिकाणी ज्या काही रिक्त पदे आहेत याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूयात। तर 2026 पर्यंत जवळपास गट ब संवर्गाची, आता यामध्ये तुम्हाला दिसत असेल, व्यवस्थित पाहून घ्या, जवळपास 13 वेगवेगळी संवर्ग आहेत, ज्यामध्ये रिक्त जागा या शेवटच्या रकान्यात दिलेली आहेत। ओके, सो ब संवर्गाची जवळपास 192 पदे या ठिकाणी रिक्त आहेत, ज्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी, त्यानंतर सहाय्यकच्या परत आहेत, परत त्यासोबत वरिष्ठ संशोधन सहाय्यक, पशुवैद्यकीय अधिकारी वगैरे जे गट ब मध्ये येतात, तर या जागा रिक्त आहेत। तर यांची सुद्धा जाहिरात तुम्हाला मिळणार आहे, सो वेट अँड वॉच करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्तापासून अभ्यास चालू ठेवा। ओके, बाकी याच्याशी निगडीत जे काही प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन्स आहेत ते फ्रीमध्ये आपण टेलिग्रामला अपलोड केलेत, टेलिग्रामची लिंक खाली आहे, त्या ठिकाणी जाऊन ते सगळे पेपर चाळा, त्याच पद्धतीचा पेपर पॅटर्न तुमचा त्या ठिकाणी असणार आहे। सो हे झाले गट ब चे। आता गट क संदर्भात जर बघायला गेलं तर पाहून घ्या, याच्यामध्ये जवळपास वसतिगृह अधीक्षक पासून वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, त्यानंतर लिपिक टंकलेखक वगैरे या सर्व ज्या आहेत त्या जागा या ठिकाणी रिक्त आहेत। ओके, आणि परत सांगायला गेलं तर इथं बघू शकता या ज्या काही जागा वगैरे आहेत, पाहून घ्या। ओव्हरऑल गट क संवर्गाच्या जवळपास 63 संवर्ग आहेत। याच्यामध्ये बरेच विद्यार्थी म्हणतात की कृषी सहाय्यकसाठी किती जागा असतील, तर कृषी सहाय्यकसाठी बघायला गेलं तर 152 जागा रिक्त आहेत। त्यानंतर परत बघायला गेलं तर कनिष्ठ संशोधन सहाय्यक याच्या 140 जागा आहेत रिक्त, आणि बाकी अन्य संवर्गाच्या आहेत तशा काही जणांच्या 1 2 4 5 20 30 अशा पद्धतीनं आहेत। जमलं तर याची PDF सुद्धा टेलिग्रामला अपलोड केली आहे, पाहून घ्या। ओके, जवळपास गट क संवर्गाच्या 637 जागा आहेत। आणि राहिला प्रश्न शेवटचा गट ड चा, गट ड च्या जागा या ठिकाणी भरपूर आहेत, 1119 जागा आहेत, ज्याच्यामध्ये बघायला गेलं तर पहारेकरी, शिपाई आणि त्यानंतर यांच्या जागा मजूर या 3 संवर्गाच्या जास्त जागा आहेत, जसं की 729 मजुराच्या आहेत, ज्याच्यामध्ये याच्यासाठी पात्रता फक्त 4थी पास अथवा 7वी पास असतं, बाकी याच्यात काहीही बदल नसतं। ओके, सो लक्षात ठेवा, जे कुठलेही विद्यार्थी या पदासाठी प्रिपरेशन वगैरे करत असतील त्यांना विनंती आहे, जेवढं होईल तेवढं अभ्यास वगैरे चालू ठेवा, सो काळजी नका करू। आणि याच्या संदर्भात जे काही पात्रता, त्यानंतर वेतन, त्यानंतर अभ्यासक्रम याबद्दल ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली मी देऊन टाकेन। आणि बाकी काही डाऊट असतील अवश्य मला कमेंट करून द्या। ज्या काही उर्वरित कृषी विद्यापीठं आहेत त्यामध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत त्या सर्वांची माहिती सुद्धा आपण घेऊयात, सो काळजी नका करू। ओके, सो अशा पद्धतीचा हा एक नवीन अपडेटेड व्हिडिओ होता। सो ज्यांना कुणाला काही डाऊट असतील पदभरती संदर्भात किंवा कुठली विचारपूस करायची असेल तर नक्की मला विचारपूस करू शकता, मी सगळ्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन, सो काळजी नका करू। बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून ज्या काही नवीन अपडेट ते सर्व मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन। ओके, सो धन्यवाद।